हॅलो स्टुडंट्स, आता आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत इलेक्ट्रिकल ड्रॉइंग अँड कॅड या सब्जेक्टचा. सो तुमचं नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे ड्रॉ अ 2D फिगर युजिंग ड्रॉ अँड मॉडिफाय कमांड्स. यूज लाईन, सर्कल, ऑफसेट, ट्रिम, फिलेट अँड दिस कमांड. ओके. सो आता आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं आहे, त्यांनी काय सांगितलं आपल्याला 2D डायग्राम ड्रॉ करायची. तर आपण काय करणार आहे, एक 2D सिम्पल डायग्राम ड्रॉ करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ आणि मॉडिफाय कमांड यूज करायचे आहे. आता ड्रॉ कमांड तुम्हाला माहिती आहे की लाईन, सर्कल हे काय आपल्या ड्रॉ कमांड आहे. आणि मॉडिफाय कमांड्स कोणत्या कोणत्या आपल्या ऑफसेट, ट्रिम, फिलेट. ओके. आणि अदर पण आहे म्हणजे मिरर, नंतर तुमचं ट्रिम आहेच, नंतर कॉपी, मूव्ह हे सुद्धा तुमच्या मॉडिफाय कमांड आहे. पण इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला कोणत्या पाहिजे नाही, लाईन, ऑफसेट, ट्रिम आणि फिलेट ह्या ज्या 4 कमांड आहे ह्या यूज करून आपण काय करणार आहे, 5 कमांड, सर्कल पण आहे, ह्या कमांड यूज करून आपण काय करणार आहे, 2D डायग्राम ड्रॉ करणार आहे. तर मग आता आपण ती डायग्राम बघूया. हे जे आहे हे काय तुमचं इलेक्ट्रिकल सॉफ्टवेअर. आता इथे मी तुम्हाला मागे दाखवलं होतं की हे काय तुमचं मॉडिफाय कमांड्स आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय मॉडिफाय कमांड्समध्ये मूव्ह, कॉपी, स्ट्रेच, स्केल, मिरर ह्या व्हेरियस टाईपच्या कमांड्स येतात. पण आपल्याला काय करायचं आहे, तुमची फिलेट कमांड आहे, ट्रिम कमांड आहे आणि ही जी दिसते ब्लॉकमध्ये ही काय तुमची ऑफसेट कमांड. तर ह्या आपल्याला काय करायचं आहे, यूज करून तुमची ड्रॉइंग ड्रॉ करायची. आता फिलेट कमांड काय यूज करतात, इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला सपोज तुमचा एक स्क्वेअर आहे. ओके. एक स्क्वेअर मध्ये तुम्हाला सपोज की हाफ सर्कल ड्रॉ करायचं जशा अशा शेपमध्ये. तर मग त्यासाठी तुम्ही काय करणार आहे, ही फिलेट कमांड यूज करणार आहे. ट्रिम कमांड आपण काय यूज करतो की सपोज आपला एखादा पोर्शन म्हणजे एखादी ड्रॉइंग आपण ड्रॉ केली आहे पण त्याची लाईन जर एक्स्ट्रा झालेली आहे, ओके, मग ती जर आपल्याला डिलीट करायची आहे, जी जर एक्स्ट्रा लाईन आहे तर ती आपण काय करू शकतोय, ट्रिम करू शकतोय. आणि ऑफसेट हे कमांड काय यूज केलं असतं की तुम्हाला काय करायचं आहे की सपोज तुम्हाला पॅरलली किंवा सर्कल नाही कोणता पण कर्व जर तुम्हाला सेम ॲज इट इज ड्रॉ करायचा असेल त्या लाईनला, तर तेव्हा तुम्ही ऑफसेट ही कमांड यूज करू शकताय. ओके. तर ह्या ज्या आहे ह्या कमांड यूज करून आपल्याला काय करायचं आहे, तुमची 2D डायग्राम यूज करायची. आता मी तुम्हाला डायग्राम दाखवते की आपण कोणते डायग्राम ड्रॉ करणार आहोत. आता तुम्ही इथे बघू शकता मी काय केलंय, एक लेआउट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमचा ऑफसेट, नंतर ट्रिम आणि फिलेट ही कमांड यूज करायची. आता इथे बघा तुम्ही ही जे दिसत आहे कॉर्नर्स, इथे कोणती कमांड यूज करणार आहे, आपण फिलेट कमांड यूज करणार आहे. ओके. आणि ही जी पॅरलल लाईन्स आपण ज्या घेतल्या आहे यासाठी आपल्याला ऑफसेट कमांड यूज करायची आहे. ओके. आणि आपण काय करणार आहे, आता हा जो शेप दिसतोय याच्यासाठी काय करणार आहे, आपण 2 सर्कल ड्रॉ करणार आहे आणि एक लाईन कमांड देणार आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, जो मधला सर्कलचा पार्ट आहे तो आपल्याला कट करण्यासाठी आपण ट्रिम कमांड यूज करणार आहे. तर आपण ही ड्रॉइंग आता आपण ड्रॉ करणार आहोत. आता ह्या ड्रॉइंग ड्रॉ करण्यासाठी आपल्याला मेजरमेंटची गरज आहे. पण सपोज आपण मेजरमेंट नाही दिला तरी चालेल, पण मग जर तुम्हाला मेजरमेंट ड्रॉ करून करायची असेल तर तुम्ही मेजरमेंट ड्रॉ करू शकताय. आता आपण त्याच्यावर प्रॅक्टिकल बघूया की आपण ही डायग्राम कशी ड्रॉ करणार आहे. सो मी इथे काय केलंय की लाईन कमांड यूज करून ना इक्वल अमाऊंटचे तुमचे जे बॉक्सेस आहेत ते मी डेव्हलप करून घेतले, कारण की आपल्याला काय करायचंय, ही डायग्राम यूज करायची, बरोबर ना. मग त्यासाठी ना मी लाईन कमांड यूज करून आता ड्रॉ केले आहे बॉक्स. आता आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही इथे डायग्राम मध्ये बघू शकताय की इथे काय आहे, तुमच्या इथे फिलेट आहे, बरोबर. तर मग आणि इथे वरती कॉर्नरला फिलेट आहे. मग आपण त्याची रेडियस कन्सिडर करून फिलेट देऊन टाकू. ओके. आता फिलेट देण्याआधी आपल्याला काय करावं लागेल की ही जी लाईन आहे तुमची, ही लाईन, ओके, ही मध्ये एक्स्ट्रा लाईन आहे ती आपण काय करूया, ट्रिम करून घेऊया. त्यासाठी ट्रिम कमांड यूज केली मी. ओके. ती वरची लाईन त्याची कनेक्टेड होती, आपण ती कनेक्ट करून घेऊया. हे बघा आपण कनेक्ट करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, जे हे कॉर्नर आहे ते फिलेट करायचे, बरोबर. मग त्याची मी फिलेट कमांड घेतली आणि इथे तुम्ही बघा रेडियस देऊ शकताय. तर मी इथे 20ची रेडियस देते. हे बघा 20ची रेडियस दिली आहे. तुमची ही फिलेट कमांड इथे एंटर झाली. सेम ॲज इट इज परत घेऊया, परत रेडियस कन्सिडर करूया, 20, एंटर. हे बघा अशा प्रकारे आपण काय करून घेऊया, इथे पण तुमची रेडियस 20ची देऊन फिलेट करून घेऊया.
तुम्ही आता इथे बघू शकताय की मी काय केलं, आपण 20ची घेतली होती पण ते थोडासा सर्कल आपले रेडियस कमी वाटत होती म्हणून मी आता काय केलं 30ची घेतली आणि सेम ॲज इट इज जो खालचा बॉक्स आहे त्याला पण 30ची तुमची जी रेडियस देऊन तुमचं जे आहे ते हाफ सर्कल मी ड्रॉ केलंय. आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला मध्ये जे सर्कल होते ते ड्रॉ करायचे. जसे तुम्ही इथे बघू शकताय इथे काय होतं तुमचे हे मध्ये सर्कल होते, मग आपण त्यांचे रेडियस घेऊन हे दोन्ही सर्कल काय करूया ड्रॉ करून घेऊया. आणि सेम ॲज इट इज ही जी लाईन ड्रॉ करायची आहे त्यासाठी पण आपण काय करणार आहे 2-2 सर्कल घेऊन आणि लाईन कमांड घेऊन ते ट्रिम करून ही जी डायग्राम आहे तुमच्या मधली ती ड्रॉ होणार आहे. आता आपल्याला काय करायचं इथे सर्कल घ्यायचं, मग त्यासाठी मी काय घेणार आहे सर्कल ही कमांड घेणार आहे, त्यासाठी रेडियस पाहावं लागेल. तर मग बघा ही जी आपण फिलेट कमांड घेऊन ती तुमची रेडियस इथे डिस्प्ले होते, मग त्यानुसार आपण काय करूया एक सर्कल ड्रॉ करूया. आता मी काय करते इथे 9 रेडियसचा तुमचा सर्कल ड्रॉ करते. हे बघा झाला ड्रॉ. सेम ॲज इट इज सर्कल आपल्याला इकडे ड्रॉ करायचा आहे, मग मी काय करेल तोच कॉपी करते त्याच्या सेंटर पॉईंटनुसार आणि याचा सेंटर पाहिजे नाही, मग त्यासाठी आपण काय करणार आहे परत जी फिलेट कमांडची इथे तुमचा सेंटर येतोय बघा हा सेंटर इथे तुमची ती ड्रॉ झाली. ओके हे बघा बघून घ्या तुम्ही. ओके सेम ॲज इट इज आपल्याला काय करायचं आहे खाली ते लाईन ड्रॉ करायच्या होत्या बरोबर. मग सेम ॲज इट आपण काय करूया हे 9 जे होते तेच तिथे घेऊया, म्हणून आपण परत काय करूया कॉपी करूया. आता सेंटरपासूनच त्याला कॉपी करू. सेंटरपासून कॉपी केलं आणि इथून त्याची रेडियस घेतली. हे बघा तुम्हाला लगेच समजत आहे इथे त्याची सेंटर आलेलं आहे. ओके सेम ॲज इट इज इथे पण आहे, मग त्यासाठी पण तुम्ही बघू शकताय की प्लस जी साईन आले ते म्हणजे त्याचं सेंटर आहे, मग तो आपण ड्रॉ केला. ओके हे झालं. आता सेम ॲज इट इज आपल्याला खाली करायचे, कारण की आपल्याला काय करायचं लाईन कमांड यूज करून ती डायग्राम ड्रॉ करायची. मग आपण काय करणार आहे की हा कॉपी करून घेऊया सेम डायमेन्शनला. हे बघा सेंटर आलाय तुमचा. हे बघा ड्रॉ केला सेम ॲज इट इज. इकडे पण ह्या साईडला पण ड्रॉ केला. तर तुम्ही बघू शकता की सेम ॲज इट आपण ड्रॉ केला. आता आपल्याला हे काय करायचं आहे लाईन जॉईन करायचं, त्यासाठी आपण लाईन कमांड देऊया. लाईन कमांड देऊन आपण आता ती लाईन जॉईन करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की इथे ड्रॉ केले, पण हा काय तुमचा एक्स्ट्राचा पार्ट राहिलेला आहे बरोबर. डायग्राम मध्ये असा पार्ट नव्हता, मग त्यासाठी आपण काय करूया ट्रिम कमांड घेऊया. ओके आता आपण ही सिलेक्ट करूया ऑब्जेक्ट आणि मग ती जे हाफ सर्कलचे एक्स्ट्रा झाले त्याला आपण ट्रिम करूया. ही बघा. ओके सेम ॲज इट इज अशी प्रोसिजर इथे करूया. सो तुम्ही इथे बघू शकताय की सेम ॲज इट इज तुमचे ते तसे मी ड्रॉ केले. आता आपल्याला काय करायचंय ही झाली तुमची फिलेट आणि ट्रिम कमांड यूज करून आपण केलं. आता आपल्याला काय करायचंय मेन कमांड तुमची दुसरी कोणती आहे ऑफसेट कमांड. मग आपल्याला काय करायचंय की ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकताय की ही जी पॅरलल लाईन्स आहे बरोबर, ह्या ज्या पॅरलल लाईन्स आहे ते आपल्याला ऑफसेट कमांड घेऊन ती यूज करायची म्हणजे ड्रॉ करायची. तर ती आता आपण करूया. हे बघा त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला जो ही तुमची लाईन आहे ओके ती आपल्याला काय करावं लागेल सिलेक्ट करावं लागेल. पण ही एक्स्ट्राची लाईन इथे आहे, मग आपण ती काय करूया पहिले जी आरती डायग्राम आहे आपली ही आपण ड्रॉ करून घेऊया, मग ती ट्रिम करता येईल. सो तुम्ही बघू शकताय की मी त्या डायग्रामसाठी बॉक्स क्रिएट केला आहे. ओके आता आपल्याला काय करायचं आहे ऑफसेट कमांड घ्यायची. तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ही जी लाईन आहे तुमची, एक मिनिट मी तुम्हाला थोडं वरती करून दाखवते. तर तुम्ही बघू शकताय की आपल्याला काय करायचं ही लाईन वरती घ्यायची. मग त्यासाठी काय करावं लागेल ही सिलेक्ट करावं लागेल, ऑफसेट कमांड द्यावं लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल परत हे ऑब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला किती मीटरवर पाहिजे ना वरती. मग मी सपोज इथपर्यंत घेतलं तर तुम्ही बघू शकताय ही तुमची ऑफसेट कमांडने ती पॅरलली ड्रॉ झालेली आहे. ओके आता सेम ॲज इट इज मी वरती पण तुम्हाला करून दाखवते. हे बघा काय करायचं आपल्याला परत जो ऑब्जेक्ट आहे तो सिलेक्ट केला बरोबर, फिलेट कमांड घेतली ती सिलेक्ट केली एका कॉर्नर पासून. हा तर बघू शकता की सिलेक्ट केली एका पर्टिक्युलर लेंथ पर्यंत ती घेतली आणि एंटर केलं. हे बघा अशा प्रकारे तुम्ही ही तुमची जी ऑफसेट कमांड आहे ती यूज करू शकताय. ओके सो आता आपल्याला काय करायचं मध्ये पण तुमच्या लाईन ड्रॉ करायच्या आहे, तर मग मध्ये पण लाईन आपण काय करणार आहे तशाच ड्रॉ करणार आहे. मी करून घेते तुम्हाला दाखवते.
सो तर तुम्ही आता इथे बघू शकता की मी काय केलंय, ड्रॉ करून घेतलंय त्या लाईन. जशा तुमचे जे आपण ऑफसेट यूज करून ड्रॉ केल्या होत्या सेम ॲज इट तशा ड्रॉ केल्या ना. आता आपल्याला तो सेकंड बॉक्स करायचा आहे, त्यासाठी पण इथे काय केली, ऑफसेट कमांड यूजच केलेली आहे. ओके, आता आपल्याला ही पण लाईन काय करायची, आपल्याला इकडे ऑफसेट करायची. मग त्यासाठी ती सिलेक्ट केली मी, परत ऑफसेट कमांड घेतली, त्याला सिलेक्ट केली एका पॉईंट पर्यंत. तुम्ही बघू शकताय की ती ऑफसेट झाली, तुम्ही बघू शकताय. ओके, आता ही तुमची ऑलमोस्ट डायग्राम पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आपल्याला काय करायचं, फक्त इथे तुमची जी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. मग ती मी ड्रॉ करून घेते, हे बघा. ओके, आता ही आपली डायग्राम पूर्ण झाली. जर तुम्हाला याची डायमेन्शन द्यायची असेल तर तुम्ही डायमेन्शन पण देऊ शकताय. ओके, तर इथे तुम्ही ऑप्शन आहे, मी तुम्हाला मागे पण एका प्रॅक्टिकलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही इथे बघा लेअर म्हणून ऑप्शन आहे, तुम्ही इथे त्याची डायमेन्शन देऊ शकताय. तुम्ही इथे बघू शकताय की मी काय केलंय, इथे डायमेन्शन दिलं. इथे लिनियर ही कमांड असते, तुम्ही इथे बघू शकताय. कमांडमध्ये आपल्या ही लिनियर ही कमांड आहे, त्यानुसार आपण काय करू शकताय, हे डायमेन्शन देऊ शकताय. ओके, अशा प्रकारे तुमची हे जे प्रॅक्टिकल आहे ते झालेलं आहे तुमचं. सो अशा प्रकारे आपण तुमच्या ज्या मॉडिफाय कमांड्स आहे, म्हणजे फिलेट, ट्रिम आणि ऑफसेट यूज करून आपण ही एक डायग्राम इथे ड्रॉ केलेली आहे. आय होप तुम्हाला आता ही डायग्राम समजली असेल आणि हे प्रॅक्टिकल समजलं असेल की आपण कसं परफॉर्म करणार आहोत. ओके.